गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईज, आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि आपण आलो आहे ते म्हणजे कोपरखेरणे गावामध्ये हनुमान जन्मोत्सवाची यात्रा असते, पालखी असते. तर तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो आहे कोपरखेरणे गावामध्ये. तर आता पालखी आपली निघणार आहे, तुम्हाला मी दाखवतो. पालखीची थीम खूप सुंदर अशी आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. मंडळी, पालखी आता निघालेली आहे आणि आपण थोडंफार दर्शन करून घेऊया बजरंगबलीचं आणि पुढच्या पालखी सोहळ्याला जाण्यासाठी निघूया. तर मंडळी, तुम्ही आता पालखीची थीम बघितलीच असाल. आता आपल्यासोबत आहे सुष्मित, पण सुष्मितला थोडीफार बजरंगबलीची माहिती विचारूया. म्हणजे या कोपरखेरणे गावामध्ये यात्रा वगैरे पालखी सोहळा कसा असतो हे थोडंफार आपण सुष्मितला विचारूया. मंडळी, आपल्यासोबत आता सुष्मित आहे, कोपरखेरणे गावातला आपला भाऊस आहे. तर आता त्याला आपण हनुमंताचा म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरातली पालखी कशी निघते, यात्रा कशी असते कोपरखेरणे गावातली, ती आपण थोडीफार माहिती विचारूया. तर सुष्मित, आपल्या हनुमंताचा पालखी सोहळा असतो, यात्रा असते, त्याबद्दल थोडीफार माहिती आपल्या परिवाराला. सर्वांना जय बजरंगबली, जय श्रीराम. तर दरवर्षीप्रमाणे खूप जुनी परंपरा आहे. आपल्या हनुमान जन्मोत्सव आमच्या गावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. सकाळी 6-6:30च्या दरम्यान हनुमान जन्म होतो. तेव्हा गावातले गावकरी सर्व येतात आणि आपला नित्यनियमाने पूजा होते, सर्व होतं. दिवसभरात विविध कार्यक्रम होतात, भजन असतात, कार्यक्रम असतात, सर्व असतात. आणि त्यानंतरला रात्री दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्म उत्सवाची पालखी सोहळा असतो, ज्याच्यात आपला हनुमंतराया पूर्ण गावात फिरतो. आणि मग त्याच्यात गावकरी खूप जल्लोष करतात, भजन असतं. आणि नाही करून गेल्या वर्षीपासून आपले विजन नेचर ग्रुप, आपल्या कोपरखेरणे गावाचा जो विजन नेचर ग्रुप आहे, त्यांनी
एक पुढाकार घेऊन असं लोकांसाठी एक उत्साह वाढण्यासाठी सर्वांसाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आशिष म्हात्रे यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. खूप धमाल असते. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला धमाल समजेल आपल्या पद्धतीने गावाची. धन्यवाद. तर खूप सुंदर अशी माहिती आपल्याला सुष्मित दिलेली आहे. चला आता आपण पालखीकडे निघूया. धन्यवाद. तुम्ही सुष्मितसोबत ऐकलंच असेल की ऑर्केस्ट्रासुद्धा आहे आणि आशिष म्हात्रे म्हणजे मेरे बायन का नाम असा हा ऑर्केस्ट्रा आहे. तर तो पण तुम्हाला मी दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत. तर मंडळी ऑर्केस्ट्रा बघू शकता तुम्ही. पैसे पैसे पैसे
यता पोराला लुटे नावाटासाठी आई तुझ्या मंदिराची यता पोराला लुटे नावाटासाठी आई तुझ्या मंदिराची आई तुझ्या माया 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 रे नामो आई तुझ्या माया माया रे नामो Radha Krishna
गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कोपरखेरणा गावातला पालखी सोहळा? मला तर खूप आवडला आणि नेक्स्ट इयरसुद्धा परत येईन, कारण की खूप सुंदर असा पालखी सोहळा होता आणि ग्रामस्थांनी खूप सुंदर असा ऑर्केस्ट्रासुद्धा आयोजन केलं होता आणि सर्व कोपरखेरणा गावातल्या ग्रामस्थांनी म्हणजेच पब्लिकने नाचून धमाल केली, मजा केली, मस्ती केली. चला, आजचा आपला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.